यावेळेस एक आता मोठा लफडा झाला. टर्न मारून आपल्याला परत रिटर्न जाऊचं लागतं. मस्त शांत बसलोय समुद्राच्या कटाड्यावर. कटाडोच पूर्ण दगड असत खाली. नमस्कार मंडळी, कशा असतात सगळे? मजेत मा? असेच कायम मजेत राहा, आनंदी राहा. तर खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव असं कोकणी बाबल्याचे गजाली. चाललं फिराक वेंगुर्ल्या. तुला काय दाखवायचंय आज? वेंगुर्ल्याचं सनसेट कसं दिसतं तो मस्त की समोर सूर्य दिसता. माझ्या चेहऱ्यावरती सूर्याचा प्रकाश तुमका जाणवत असतं. चला तर मग पोचाया वेंगुर्ल्या, सनसेट बघूचा. त्यामुळे आपण तेवढ्या टायमात पोहोचूच. तर चला लवकर लवकर पोचाया वेंगुर्ल्यामध्ये. वेंगुर्ल्यात ना सनसेट सोबत जर मला काय बघू आवडतं तर ही वेंगुर्ल्यातली बैठी घरा. बिल्डिंग बऱ्याच ठिकाणी झाल्यात, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही ही जी काय बैठी घरा दिसतात ना समोर कौलारू, ती बघण्याची जी काय मजा असं ना, जर सुकून असा तर वेगळाच असा. मनात शांती लाभता ही अशी घरा बघितल्यानंतर. यावेळेस एक आता मोठा लफडा झाला. टर्न मारून आपल्याला परत रिटर्न जाऊचं लागतं. रस्तोच बंद, पुढे जाऊचं. टर्न मारूया आणि दुसऱ्या रस्त्याने जाऊया. तर आता मी पोचलोय वेंगुर्ल्यात आणि जरा इलोय आउटसाइड. एक पाठी दिसता आता वेंगुर्ला पूर्ण बंदर. इकडे हा दिसता हॉटेल मागे. आणि जरा गर्दीतून बाजू गेलोय. गर्दी नको वाटतं नेहमी अशी. आपण एकटे गेलो तर एकटं जरा रवान एन्जॉय केलेला चांगला. त्याच्यामुळे जरा आउटसाइड गेलोय. बंदरावरती थांबाक नाही आहे. तर फायनली डेस्टिनेशनला येलोय. इकडे कोणच नाही हा. कोण नाही. आपल्याला दिसला तो नितांत समुद्र. इकडे असा तो सूर्यास्त आता होतो थोड्याच वेळात. त्याच्यामुळे मस्त असो फेसिंगलाच बसलोय की सूर्यास्त समोर असं दिसा होय. जागेवर येऊन बसलोय मस्त दगडांवर. असं जरा बसलं काही रिलॅक्स वाटतं, चांगला वाटतं आम्हाला. त्याच्यामुळे हा बसलोय. इकडे व्ह्यू बघा किती जबरदस्त असा. समोरच सूर्य, थोड्याच वेळात सनसेट होतो. इकडे ही सगळी हिरवी झाडी आणि आपल्या इकडे समोर जो दिसता पसरलेलो अथांग समुद्र. नजर जायत तिकडे पर्यंत फक्त समुद्रच दिसता. मस्त नजारो, मस्त जागा भेटली. वारा आहे मस्त येत, हा शानदार वारा. समोर लाटा आपटताना दिसतात दगडांक आणि आपण निवांत इकडे बसलो आणि आता बघतेलो असो तो सूर्यास्त. थोड्याच वेळात तुम काय बघू गावतलो. बऱ्याच दिवसाची इच्छा होती की एकट्यानं यायचा वेंगुर्ल्यात आणि जरासा शांत बसायचा असा समुद्र किनाऱ्यावरती मस्तपैकी. आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. त्या म्हणतात ना की केल्याने होते केल्याचे पाहिजे, तसं आज ठरवलंयच की चला गाडी घेऊया आणि वाटेक लागूया. सोबत कोण नसला तरी चला आपण एकटोच वाटेक लागूया. आज कोण सोबत नाही, मी एकटोच दिलं इकडे मस्तपैकी असं शांत बसलोय. वारा सुटला. मस्त नजारा बघत बघत आता भेळेचं मजा घेत आहे. खालचून येताना थोडीशी भेळ घेऊन इलेला आहे.
कारण की एकट्याक बसा नाही, टाइमपासही करूचो होतो, मन रिलॅक्स करूचा होता. त्याच्यासाठी चविष्ट भेळ काकीन दिली ना ती, आणि हे असो नजारो सुंदर. भेळ तर खाऊन झालेली आहे, पण आता जो कचरो असा ना तो सोबत घेऊन जाऊचा, कारण खाली डस्टबिन आहे इकडे, तर आपण टाकू नाही शकलो तर चुकीचा. त्याच्यामुळे आता कचरो आपण सोबतच घेऊन जातो. काकीन दिलेली जी पिशवी असते त्या पिशवीमध्येच आपण जो जो काय कागद असा, प्लेट असा, ती सगळं एकत्र करूनच आपण मग आता जाऊया. सूर्याची तीव्रता आता बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि नजारो बघा व्यवस्थित दिसता मस्त सूर्य. आणि हे बोट चालली आहे ती पर्यटकांका घेऊन चाललेली असा नेवती साईडीक. तर नजारो बघा कसं मस्त दिसता सूर्य लाल लाल झाला. आणि ही जी बोट जी पर्यटकांका घेऊन चालली आहे समुद्रात फिरायच्यासाठी संध्याकाळच्या वेळी मस्त असे नजाऱ्यात. शांत वातावरण, वारा सुटला मस्तपैकी आणि समुद्र पूर्ण शांत. सूर्य ढगाच्या आड आता चाललाय. सनसेट मस्त झालाय, एकदम सुंदर. सूर्य आता पूर्णपैकी गायब झालेलो असा. आणि हो बघा मस्त असो समुद्र पाठीमागे, निळाशार पाणी, शांत असा समुद्र. जरा आज वारा कमी असा, वारा एवढाही जास्त नाही, थोडा कमी असा वारा लागता, पण जेवढं काय उसाळी होई तेवढी वाऱ्यात उसाळी नाही. आणि आपण बघा किती टॉपवर असू, अशा टॉपवरती आपण आज येऊन बसलो इकडे निवांत. इकडे बघा ह्या ज्या फेसाळ पाणी दिसतं ना पाठीमागे, तर कमी असा, कारण की वारा कमी असल्यामुळे लाठा कमी तयार होतात, पाणी दगडांका कमी आटपटता आणि त्याच्यामुळे फेस कमी तयार होतात. त्याच्यामुळे त्याच्यावर समजतं की वारा किती जास्त असा की कमी असा. आणि सूर्य पूर्णपैकी गायब झालेलो असा पाठीमागे बघा, पूर्ण काळोख दिसतलो आता तुमका, कारण की सूर्य पूर्णपैकी गायब झालेलो असा, त्याच्यामुळे चेंज झाला सगळा. सूर्य मावळून गेलाय. सूर्याने थोड्या वेळासाठी का होईना साथ सोडली आहे, पण सूर्याने जरी साथ सोडली असेल तरी आता आपल्या सोबतीला आलाय हा चंद्रमा. बघा चंद्राची कोर आपल्याला आता साथ देण्यासाठी आलेली आहे. या आयुष्यात कधीच कोणी कोणाची साथ सोडत नाही, याच्यावरून सिद्ध होतं. अशा वेळी समुद्राच्या किनाऱ्यावर ना पाय निघणार नाही, नको वाटतं ह्या सगळे नजारे सोडून जाणं, ही शांतता सोडून जाणं, पुन्हा त्या धावपळीत, पुन्हा त्या गर्दीत. आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला. हातात आहे कचऱ्याची पिशवी, इथे आपण टाकत नाही आहोत जसं मगाशी मी तुम्हाला बोललो. आता आपण ती खालती घेऊन जाऊया आणि कचऱ्यात टाकूया. तिकडे असं डस्टबिन खालती, तर तिकडे जाऊन टाकू. मंडळी वेंगुर्ला नगर परिषदेन इकडे सुका कचरा, ओला कचरा अशी डस्टबिन लावलेली आहेत. आपण आता जो कचरो आणलेलो असा आपलं पाण्याची बॉटल आणि भेळेचं या, तर ह्या सुक्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकून देऊया. आणि इकडे तिकडे न कचरो करता कचरा कुंडीत टाकून आपणही सहकार्य करूया यांका स्वच्छता ठेवण्यासाठी ह्या स्पॉटला. कारण की आपण इकडे फिरायला येतो तिकडे कचरो दिसता, पण असे कचरा कुंडी लावलेले आहेत त्याचा आपण वापर करणार नाही, तर त्याचा वापर करूया, कचरो त्याच्यातच टाकूया आणि आपलं परिसर स्वच्छ ठेवूया. इकडे ना बसायच्यासाठी मस्त जागा बनवली आहे. इकडे तो झुलतो पूल, झुलता ब्रिज, आणि इकडेही मस्त अशी जागा बसण्यासाठी. समोर पूर्ण बंदर दिसतं हा, आणि इकडे शांत आपण बसा शकतो. मग मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आभार. तर हो आजचं व्लॉग तुमका कसं वाटलं ह्या नक्की मला कमेंट करून सांगा. जर आवडलो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करू नसा तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन येतले, आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा. आणि मला सांगा
की हे व्लॉग कसं वाटलं तुमका. सो पुढचं व्लॉग तयार करताना म्हाकाय तेवढा मोटिवेशन भेटतलं आणि त्या हिशोबाने जे काही चुकी असत ते सुधरू काय गावतले, ते डेव्हलप करू गावतलेत आणि चुकी सुधारूनच आपण पुढे जातो. तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र.